पुढे जाऊन काय करायचं, आता बोकड चांगलं आहे, शेळी बी चांगली आहे, पिल्लू व्यवस्थित एकदम टनटन पडलं, 2.5-3 किलो 3.5 किलोचं पिल्लू पडलं. शेळीला दूध चांगलं पाहिजे. आता पिल्लू वाढण्यामागं सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शेळीचं दूध. शेळीचं दुधावर ध्यान ठेवायचं. जर दूध कमी येत असलं, शेळीला मकाचा खुराक चालू करायचा, गव्हाचा खुराक मिक्स करून चालू करायचा. शेळीला दूध भरपूर येतं. जर अधिक तुम्हाला अडचण येत असेल, काही दुसरे प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्ही 100% आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क करायचा आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. चला पुढे जाऊया. शेळीला दूध भरपूर आहे. नंतर काय करायचं, पिल्लाला पिंकू ग्राईप वॉटर चालू करायचं. पिंकू ग्राईप वॉटर लहान बाळाला पाजायचं. जे ग्राईप वॉटर असतं, पाचक टॉनिक आपण त्याला म्हणतो, रेग्युलर पहिल्या दिवशीपासून दिलं तरी चालतं. दूध पाजायच्या अगोदर 1.5 ml 7-8 दिवस पाजायचं सुरुवातीचे. नंतर 2-2.5-3 ml तुम्ही 1.5 महिन्याचं उस्तवर पाजू शकता. एका पिल्लाला तुम्हाला 3 बॉटल जरी पाजायला लागल्या तर त्याच्या पूर्ण 1.5 महिन्यामध्ये समजा तुम्हाला लागल्या 150 रुपयाचा खर्च. परंतु तुमच्या पिल्लाचे जर 2-2 किलो जरी वजन त्या औषधामुळे वाढलं, कारण पाचक टॉनिक काय करतं, दूध पचवण्याचं काम. दूध पचलं म्हणजे ऑटोमॅटिकली पिल्लाचं वजन वाढणार आहे. तर पिल्लू समजा 8 किलोचं होणार होतं, ते 10 किलोचं झालं, म्हणजे 2 किलो वजन वाढले. 2 किलो मागे तुमचे 1000 रुपये वाढतात, हे ध्यानात ठेवा. कारण सध्याच्या काळामध्ये जिवंत वजन हे 450 रुपये किलो आरामशीर विकल्या जातं. 450 ते 500 रुपये किलो बोकड आरामशीर खाटीक घेऊन जातात. जर थोडं कमी बी जात असलं, 400 बी गेलं तरी 800 रुपये वाढतात. 150 रुपये खर्च करून जर तुमचे 500-600 रुपये जर पिल्ला मागे वाढत असतील, तर तुमचे 20 पिल्लं असेल तर तुमचं कमीत कमी 10 ते 12 हजार रुपयाचं उत्पन्न वाढतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर जास्तच वाढतं वजन, पण आपण कमीत कमी 2 किलो म्हणलं. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये 20 किलो न्यायसाठी काय करायचं, एक महिन्यापर्यंत पिल्लाला जोपर्यंत चारा खात नाही तोपर्यंत पाणी पाजायचं नाही. कसल्याही प्रकारची बुळकांडी आणि जुलाब लागू द्यायचे नाही. त्याच्यासाठी काय करायचं ते मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले, पण लागू द्यायचे नाही. जर लागतच असले कंटिन्यू तर संपर्क करा, तुम्हाला 100% उपाय सांगण्यात येईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता जुलाब नाही लागले, सगळं व्यवस्थित आहे, मग चारा व्यवस्थित चालू करायचं. त्याला चारा कोणता द्यायचा, तर चारा हे बघा, सुका चारा, ओला चारा मिक्स द्यायचा. तुम्ही त्याला असंही देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, चारा तुम्ही व्यवस्थित दिला, स्ट्रॉंग दिला. चारा कोणता द्यायचा, जे की पिल्लाचं वजन चांगलं वाढेल. हे बघा, 1 महिन्याचं झाल्यानंतर पिल्लू चाटायला लागल्यानंतर बोरीचा पाला असतो, लिंबाचा पाला असतो. त्याच्यानंतर जर लागवड करायची म्हणली चाऱ्याची, तर चाऱ्याच्या लागवडीमध्ये कोणकोणते चारे लावायचे मी सांगतो तुम्हाला. हे बघा, एक तर चारा लावायचा बघा, तो म्हणजे आपला तुतीचा. त्याच्यानंतर गरम चारे जे आहेत ते टाळायचे, पण मग द्यायची त्याला. इंडोनेशियन स्मार्ट नेपियर झाला, असे वेगवेगळे चारे. त्यांना गुळवेल भेटला तर गुळवेल आणून चारायचा. अशा बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही पिल्लाला चारल्या, 3 महिन्यामध्ये 100% मित्रांनो 15 ते 20 किलो पर्यंतचं पिल्लू होतं. 20 किलोचं पिल्लू सध्याच्या काळात कटिंग मार्केटला 9 ते 10